आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. जनाई शिरसाई पाणीप्रश्नी आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून लेखी आदेश मिळेपर्यंत सिंचन भवनातून न हलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत ते शेतकऱ्यांसह सिंचन भवनात दाखल झाले आणि आंदोलन सुरू केले. सोमवारपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आणखी 3 दिवस लागतील असे प्रशासनाकडून सांगितले जात असल्याने शेतकरी संतप्त आहेत. अतिरिक्त पाणी देण्याची मागणी मान्य झाली असली तरी लेखी आदेश अद्याप मिळाले नसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. लेखी आदेश मिळेपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा इशारा देत त्यांनी सिंचन भवनातच राहण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. बारामती तालुक्यातील 11 गावे अजूनही पाण्यापासून वंचित असल्याचाही त्यांनी दावा केला. काही दिवसांपूर्वी सिंचन भवन पुणे इथं कर्जत तालुक्यातले अनेक शेतकरी बरोबर त्यांच्याबरोबर बारामती तालुक्याचे सुद्धा जाणे शिरसावर असणारे सर्व शेतकरी इथं आले होते. कुकडीच्या बाबतीत चर्चा होत असताना आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की मंत्री महोदय लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी कधी सोडणार याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. दुर्दैव असं त्या बाबतीतली बैठक मंत्री महोदयाची झाली नाही. जर मंत्र्यांनाच खरं तर या पाण्याचं महत्व नसेल तर मग कर्जतमध्ये कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत जे पाणी दिलं जातं त्या शेतकऱ्यांना ते न्याय कसं देतील असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. सीना प्रकल्पाच्या बाबतीत आम्ही चर्चा करून थोडंसं भांडून त्यावेळेस पाणी सोडलं. तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत झाली, पण आता परत सांगण्यात येत आहे की आता आम्ही पाणी बंद करणार आहोत. तसंच बारामती तालुक्यामध्ये जानाई शिरसाईमध्ये अजून 40% जे क्षेत्र आहे ते पाण्यापासून वंचित आहे. 2-3 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा बसलो होतो चर्चा केली होती आम्हाला सांगितलं होतं सोमवारपर्यंत म्हणजे काल दुपारपर्यंत आम्ही जानाई शिरसाईमध्ये पाणी सोडू. पण मग काल आम्हाला असं कळालं एक तर कुकडीच्या बाबतीत चर्चा आणि बैठक झाली नाही हा एक विषय महत्वाचा होताच. त्याच्याचबरोबर पाणी जे काल दुपारपर्यंत सोडलं जाणार होतं ते अजून 3 दिवस हे लांबलं जाईल. मग शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाल्यानंतर मुंबईची महत्वाची बैठक ही असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी व पिण्याचं पाणी माझ्या मतदारसंघामध्ये व त्याच्याच बरोबर बारामती जानाई शिरसाईमध्ये असणारी व पुरंदरची काही 5 गावं याच्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं. अधिकाऱ्यांबरोबर आम्ही आता चर्चा केली आहे. तिथं कुकडीबद्दल काही प्रमाणात चर्चा झाली पण वरिष्ठ अधिकारी एक दिल्ली लेवलच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचं आणि मंत्री महोदयांचं अजून चर्चा झालेली नाही. त्यामुळे अजूनपर्यंत कुकडीबाबत शब्द कुठलाही तिथं दिला गेला नाही. पण राहिला प्रश्न जानाई शिरसाईचे बारामतीची जी काही गावं आहेत त्याच्यात 11 गावं आता पाण्यापासून वंचित आहेत. त्याला देण्यासाठी जो पाणी नियोजन आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये प्रकल्पात पाणी नसल्यामुळे जो काही बाष्पीकरणाचा नुकसान झाले लॉस झालेला आहे ते भरून काढून आम्हाला कुठेतरी पाणी वाढवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेली आहे. अजून पेपरवरती मान्य केलेली नाही. पेपरवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पुढच्या काही वेळामध्ये इथं राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही गाद्यांची मागणी केली होती. आम्ही आमच्या कार्यालयाकडनं गाद्या मागितलेल्या आहेत. पुढच्या 10 मिनिटांमध्ये इथं गाद्या येतील. आमचे हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका आहे. जर शेतकऱ्याचं मन मागण्या पूर्ण झाल्या जर शेतकरी हो म्हणले तरच इथून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.